आपल्या सोबत आहेत भाजपचे नेते माजी मंत्री परिणय फुके. भाऊ, विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक आहे. भाजप आणि महायुतीची काय तयारी आहे? महायुती या 9 जागा लढणार आणि ताकदीने लढणार आणि मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो की या 9 जागा महायुती निवडून येणार. कशा प्रकारे लढणार? संख्याबळ कुठे आहे भाजपकडे किंवा महायुतीकडे? एवढं भाजपकडे पूर्ण संख्याबळ आहे. 8चं संख्याबळ भाजपकडेच आहे आणि महाविकास आघाडीकडे फक्त 1चं संख्याबळ आहे. पण त्या तिन्ही पक्षांमध्ये फार मोठ्या प्रमाणात भांडणं आहे. कुणाचंच कोणासोबत पटत नाही आणि त्यातही अनेक इच्छुक त्या पक्षामध्ये आहे. प्रत्येक पक्षामध्ये अनेक इच्छुक आहे. तर कोणाही एका पक्षाला तिकीट गेली की बाकी 2 पक्ष हे महायुतीच्या उमेदवाराला मतदान करतील. संजय राऊत आज म्हटले की उद्धव ठाकरे जर ही निवडणूक लढले तर बिनविरोध होणार आहे. त्यांनी ठरवून पण टाकलं. बघा, असं आहे की त्यांना खात्री असणार मला वाटतं की राज्यसभेची निवडणूक बघता ज्या प्रकारे शरद पवार जी माननीय फडणवीस साहेबांच्या शरण आले आणि त्यांनी विनंती केली की ती अनोपोज करा, बिनविरोध करा आणि फडणवीस साहेबांनी दया दाखवून ती बिनविरोध केली. तसंच मला असं वाटतं संजय राऊतांना खात्री असणार की उद्धव ठाकरेजी फडणवीस साहेबांच्या शरण जातील आणि फडणवीस साहेब फार दयाळू आहेत तर ते मला असं वाटतं सगळं जुनं झालेलं माफ करून ते त्याचं बिनविरोध करू शकतील असं मला वाटतं. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शरण जावं म्हणजे काय करावं लागणार आहे? शरण जावं म्हणजे शरण जावं लागणार की शरण जावं विनंती करायला लागणार वर्षा बंगल्यावर जाऊन की मला एकदा परत आमदार बनू द्या. मागच्या वेळेस ते जसं शरण गेले होते आणि स्वतःची निवडणूक बिनविरोध करून ते विधान परिषदेवर आले होते, त्याच प्रकारे आता परत शरण जाऊन आपलं स्वतःची निवडणूक बिनविरोध करू शकतात. ते महायुतीमध्ये तिन्ही पक्ष मिळून लढणार आहे तुम्ही? हो, 100% तिन्ही पक्ष मिळून. उमेदवार किती आहे तुमच्याकडे? आमच्याकडे उमेदवार इच्छुक खूप भरपूर आहेत पण 9 लोकांना आम्ही उमेदवारी देऊ. नवा उमेदवार निवडून आणण्यासाठी घोडेबाजार वाढणार नाही? बिलकुल घोडेबाजार वाढणार नाही. मी तुम्हाला आधी सांगितलं की महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये इतके भांडणं आहेत की कोणत्या एका पक्षाच्या उमेदवाराला तिकीट दिली, त्यांनी उमेदवारी दिली तर बाकी 2 पक्ष हे आपसुकच महायुतीच्या उमेदवाराला मतदान करतील. गेल्या वेळेसही राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीसाठी हॉटेलवारी सुरू झाली होती, आमदाराचं पिकनिक सुरू झालं होतं. पुन्हा त्याला स्कोप आहे समजा. आता तुम्ही जर नवा उमेदवार महायुतीनंच दिला, भाजपनंच दिला तर? नाही, ते सगळं करायची गरज नाही पडणार. ही तसंही त्या पक्षांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात नाराजी आहे आणि ते तशी सगळे अनेक लोक संपर्कात आहे. आमच्या अनेक मंत्र्यांच्या, आमच्या अनेक नेत्यांच्या संपर्कात आहे. मला असं वाटतं ते सगळे लोक मतदान करतील. तुमच्या संपर्कात आहे महाविकास आघाडीचे आमदार? हां, अनेक लोक संपर्कात आहे आणि ते सगळे फार इच्छुक आहे की महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्याकरता फार ते इच्छुक आहे. गेल्या वेळेस एक उमेदवार, शेवटचा उमेदवार निवडून आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी चमत्कार केला होता. गेल्या वेळेसचं तुम्ही गणित बघेल, यावेळेसही तोच नवा उमेदवार निवडून आणण्यासाठी चमत्कार असेल. मागच्या वेळेस तर आम्ही सरकारमध्ये नव्हतो, त्यावेळेस तो चमत्कार झाला. आज आम्ही सरकारमध्ये आहे तर निश्चितच चमत्कार होणार. ठाम आहे? तुम्ही तयारी सुरू केली नवा उमेदवाराची? तयारी सुरू झाली, सगळंच झालं आणि 100% नवा उमेदवार आमचा निवडून येणार. आणि उद्धवजी बिनविरोध नाही येणार म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार? नाही, आता ते फडणवीस साहेब निर्णय घेतील. महाराष्ट्राचे सर्व निर्णय फडणवीस साहेब घेत असतात आणि ते निश्चितच, मी तुम्हाला आधी सांगितलं की उद्धव ठाकरेजी जर शरण गेले आणि फडणवीस साहेब कारण फार दयाळू आहे तर ते मला वाटतं उद्धव ठाकरेंसाठी ते बिनविरोधी करू शकतात. खूप खूप धन्यवाद. हे होते भाजपचे नेते परिणय फुके. भाजप या निवडणुकीतही चमत्कार करण्याची शक्यता आहे. नवा उमेदवार भाजप महायुतीत लढवेल असा निर्धार भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.